गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सरोज डिजिटल लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग 7वी, विषय मराठी. दुसरे इकाईचा आपली कविता आहे 11वी लेख. पेज नंबर आहे 40. ठीक आहे. तुम्हाला ही कविता समजण्यासाठी मी हिंदीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करणार आहेत, स्पष्टीकरण देणार आहेत. तर या कवितेचे कवित्री आहे अस्मिता जोगदंड चांदणे. यांचा जन्म 1984मध्ये झालेलं आहे. आता या कवितेत कवित्रीने काय सांगितलं तर लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवित्रीने केले आहे. क्या बता रहा है इसके अंदर? जो हमारी लेक कविता जो है ना, लेक म्हणजे कौन? मुलगी, लड़की हमारी है ना. जब लड़की हमारे घर के अंदर रहती है तो जो घर हमारा कैसा हो जाता, हंसरा हो जाता है ना, हंसता हुआ खिलता हुआ नज़र आता है ना, खुश रहता है. और जो बोल के होते हैं ना, ठीक है, यहाँ पर अगर वो नहीं रही तो हमारा जो घर है कैसा हो जाता है, थोड़ा सूना सूना सा हो जाता है ना, खामोशी हो जाती है घर में. अब आइए यहाँ पर सबसे पहले हम कविता को रीड कर लेंगे. सर्वप्रथम आपण कवितेला वाचून घेऊ. बघा इकडे, ऐका, वाचावं, म्हणा. ठीक आहे. लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदणं, लेक झाडाची पालवी, लेक हाडांचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते, सारे जगही रुसले तरी पर्वा न करू नये, पण आपली पाकडी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला करते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. आता जे हे कवितेचे जे ओळी आहेत आपले ना, याचे आपण काय सांगितलेलं आहे कवित्रीने तर ते बघू. ठीक आहे. इकडे या. लेक तांबडं कुंदन, लेक हिरवं गोंदणं, लेक झाडाची पालवी, लेक हाडांचं चंदन. काय सांगत आहे कवित्री? जी माझी मुलगी आहे ना, जी माझी मुलगी जणू तांबडे लाल कशी आहे ती? तांबडं म्हणजे लाल आहे ना, खडा आहे. माझी लेक म्हणजे कायम लकलकणारे हिरवे गोंदणं आहे. आणखीन काय सांगायचं? नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. काय आहे? जब झाड़ को है ना, जब ऐसे ही जो नया पत्ता आता है ना हरा, तो उसी तरह वो दिखाई देती है ना. आणखीन काय आहे? स्वभावानुसार घरासाठी झिजणारे ती सुगंधित चंदन आहे. काय म्हणत आहे की जो खुशबू की जैसी वो क्या है, हमारी चंदन है. घर के अंदर खुशबू हो जाती है. लेक असता मनाची सारी काळजी मिळते, लेक असता घराची रोज समयी पेटते. काय आहे? लेक जी आहे ना, जी मुलगी आहे, जब वो घर में रहती है ना, सतत असते कुठे? मनात. तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. काय सांगत आहे? जब हमारी लड़की हमारे घर में रहती है तो हमारी जब मन में रहती है तब क्या होता है, हमारी जो चिंता होती है तो वो क्या हो जाती है, मिट जाती है. ती तेव्हा रोज घरात असते, तेव्हा मंद समयची ज्योत तेवत राहावी, तसा घरभर प्रकाश पड़तो. काय आहे कि जैसे घर में हमारे समय जो हम लगाते हैं, पेटते हैं ना, तो कैसे वो उजाला देती है हमें, तो वैसे ही जो हमारी लड़की है वो भी हमें क्या करती है, घर के अंदर पूरा उजाला ही उजाला कर देती है, प्रकाश पड़तो उससे. ठीक है. आइए यहाँ पर. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. काय है? जब लेक नसता घरात है ना, जब लड़की घर के अंदर नहीं रहती है तो क्या होता है कि उसको ओढ लागते है ना, उसकी याद हमको क्या आती है, याद आती है. वेळ थांबल्यासारखी जो टाइम जो रहता है वो क्या हो जाता है, रुक जाता है ना, और वो जल्दी से वक्त हमारा टाइम जो है वो गुजरता है क्या, नहीं. तो जो मन जो है वो क्या हो जाता है, उदास हो जाता है. ठीक है.
अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. काय आहे, जी चिमणी आहे ना आपली, वो जैसी चिड़िया कैसी एक जैसी चू 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 करती है, तो वैसी जो लड़की हमारी वो क्या करती है, घर के अंदर बोलते रहती है बातें, है ना. तो चिमनीची चिव चिव जैसे ऐसा हंसती है ना, वैसी ही जो लड़की हमारी उसकी भी रहती है ना आवाज़. तो जब वो घर में नहीं रहती है तो क्या हो जाता है, घर में नहीं रहती है ना, जब बातें सारे घरात हंसते, जब वो हंसती है, खेलती है, कूदती है ना, तो उसको हमने डांट दिए तो कैसा होता है हमारा, ज़रा देख तिच्यावर रागवले की मग ती रुसून बसते है ना. जब वो हंसते खेलते रहती है, बोलते रहती है, हमने अगर उसको डांट दिए तो वो क्या हो जाती है, शांत बैठ जाती है ना, रुसून बसते, खामोश साइलेंट हो जाती है. तो फिर कैसा हो जाता है, घर एकदम खामोश नज़र आता है ना. तो डांटना नहीं चाहिए उसको भी, ठीक है. आइए यहाँ पर, सारे जगी रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकडी कधी कधी रुसू नये. काय सांगत आहे, जब सारा जग है ना, सारे जग जरी आपल्यावर नाराज़ झाले, जब पूरा जग जो है हमारा हमसे नाराज़ हो गया, रुसले, तरी ती काळजी करत नाही, तो भी जो हमारी लड़की है ना, हम जो है तो हम उनकी फिकर करते हैं क्या, नाही. पण माझी चिमुकली पाकळी सारखी लेक कधी कधी रुसू नये असे मला वाटते. क्या कह रहा है कभी कि पण आपली पाकड़ी, जो हमारी फूल के जैसी जो पत्तियाँ, जो फूल की जो पत्तियाँ रहती है ना पाकड़ी, तो उसको हमने अगर वो रूठ कर बैठ गई तो हमारा मन लगता है क्या, नहीं. तो वो रुसून नहीं उड़ाओ, ठीक है. रूठ कर नहीं बैठना चाहिए उसने. फक्त लेकीला करते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. काय सांगत आहे, जी माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचं बोल करतो. क्या कह रहे हैं, जो निसर्ग है जो हमारा, उसको हमारी लड़की का ही जो बोल होता है वो निसर्ग को ही समजता है, ठीक है. अंधारात काळ्या रात्रीला लागते ना, काळ्या रात्री यानी कि क्या, रात के टाइम पे अंदर आते ना, रात्रीनंतर आश्वासक आशादायी जी सकाळ होते है ना, जब रात को जब ख़त्म हो जाती है तो हमारी सुबह की जो नई सुबह जो निकलती है ना, कैसी रहती है वो, जीवनदायी प्रकाशमय होती है, जब लड़की से. लेकिन ठीक है, आशा करती हूँ कि आपको ये कविता समझ में आ गई होगी. तुम्हाला हे समजली असेल तर सर्वांनी याचं एकदा वाचन करा, ठीक आहे. धन्यवाद.